मंचावर उपस्थित आपल्या राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील, या विभागाचे प्रधान सचिव श्री मनोकुमार श्रीवास्तव, राज्याचे अपर मुख्य सचिव श्री प्रवीण परदेसी, माहिती तंत्रज्ञानचे श्री गौतम, यशदाचे श्री लिमये, या ठिकाणी उपस्थित सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, सर्व महसूल विभागाचे प्रशासनिक अधिकारी, आपण दरवर्षी ही महसूल परिषद या ठिकाणी घेत असतो आणि आता जो रिपोर्टेड डेटा होता आणि जो अपडेटेड डेटा आहे याच्यातला फरक पाहिल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की दर 2 महिन्यांनी जर अशी महसूल परिषद घेतली तर या महसूल परिषदेमुळे अपडेटेड डेटा जो आहे तो किती वेगाने वाढतो तुम्ही बघितलं। 4 दिवसामध्ये 200-300 गावात चावडी वाचन होऊ शकलं। त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जो उपक्रम आहे, आणि मी काय कोणाला दोष देत नाही, शेवटी दादांनी सांगितली गोष्ट खरी आहे की इतकं मल्टीटास्किंग आपण करत असतो, त्यामुळे त्या वेळी जे समोर येतं ते आपण अत्यंत वेगानं करतो। पण तरी देखील मला विशेषत्वाने महसूल विभागाचं आणि आमच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करायचं आहे। याचं कारण राज्याच्या प्रशासनामध्ये जी काही गतिशीलता आली आहे, राज्याच्या प्रशासनामध्ये जी लोकाभिमुखता आली आहे आणि राज्याचे फ्लॅगशिप प्रोग्राम, मग ते केंद्र सरकारचे असो की राज्य सरकारचे असो, हे खऱ्या अर्थानं इतक्या वेगानं पूर्ण होत आहेत, याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना जातं आणि त्यांच्या अधीनस्थ सगळ्या टीमला जातं। म्हणून मी त्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो। मग अगदी जलयुक्त शिवार सारखी आपली योजना असेल की ज्या योजनेने देशातली क्रांतिकारी योजना म्हणून नाव या ठिकाणी मिळवलेलं आहे, ही योजना देखील यशस्वी करण्यामध्ये आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय उत्तम काम केलंय। स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत आज आपण टॉयलेट्स बांधण्याचा रेकॉर्ड करतोय। एका वर्षात 20 लाख टॉयलेट्स आपण बांधले। आमचे जिल्हाधिकारी, सीईओ यांनी प्रचंड मोठं काम खालच्या यंत्रणेकडनं या ठिकाणी करून घेतलं आणि आज देशामध्ये स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत आपण मोठं राज्य आहोत, त्यामुळे आपण ओडीएफआयला आपल्याला साधारण मार्च 2018 उजाडेल। पण जर आपण कंपॅरेटिव्हली बघितलं तर सर्वात जास्त गावं आपली, सर्वात जास्त ग्रामपंचायती आपल्या आणि सर्वात जास्त टॉयलेटची संख्या देखील ही महाराष्ट्राची आहे। त्यामुळे एक प्रकारे कंपॅरेटिव्हली लोकसंख्येच्या निकषावर नंबर 1 हे आपण आहोत, याचं श्रेय देखील तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी आहे। आज ग्रामीण भागामध्ये जे आपले प्रधानमंत्री आवास योजना आहे, या आवास योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती ही देखील अतिशय चांगल्या प्रकारे चालली आहे आणि या सगळ्याला जी काही यंत्रणा आपली आहे त्या ठिकाणी आपले बीडीओ असतील, पलीकडे आपले जिल्हा परिषद सीईओ असतील, हे सगळं जरी असलं तरी देखील आपली जी महसुली यंत्रणा आहे, विशेषतः जिल्हाधिकारी, या जिल्हाधिकाऱ्यांना आपण या सगळ्या गोष्टीचं कोऑर्डिनेशन देतो आणि ते स्वतः त्याला एक प्रकारे नेतृत्व देतात आणि त्या नेतृत्वामुळेच आज आपल्याला ही सगळी कामं अतिशय चांगल्या प्रकारे होताना दिसत आहेत। आणि मला तर असं वाटतं की खरं म्हणजे अनेक वेळा मी असं म्हणतो की राज्यामध्ये जिल्हाधिकारी हे जर सक्षमतेनं काम करतील तर राज्य बदलायला काही फार वेळ लागत नाही, कारण शेवटी जनतेचा जो काही इंटरफेस आहे किंवा जनतेशी सर्वाधिक ज्यांचा संबंध येतो अशी आमची महसुली यंत्रणा आहे आणि ही यंत्रणा जर चांगल्या प्रकारे राबली, ही अधिक लोकाभिमुख असली, जनतेशी व्यवहार जर चांगला असला तर त्यातनं राज्याची प्रतिमाही चांगली होते। शेवटी राज्याचं असेसमेंट करताना प्रत्येक व्यक्ती त्याला काय ट्रीटमेंट मिळाली, त्याची किती कामं झाली, त्याला कसा रिस्पॉन्स मिळाला, याच्या आधारावर राज्याच्या सरकारचं असेसमेंट करत असतो आणि म्हणून मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ही आपल्या सगळ्यांची या निमित्ताने आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात
गेल्या 2 वर्षामध्ये आपण सुधारणा केल्या आहेत. आणि विशेषतः मी मनुकुमार श्रीवास्तव यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी महसूल विभागाचा चार्ज घेतल्यापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात सुधारणा त्या ठिकाणी केल्या. आणि विशेषतः ज्या गोष्टींकरता लोकांना चक्रा माराव्या लागायच्या, ज्या गोष्टींकरता अपारदर्शी कारभार व्हायचा, ज्या गोष्टींकरता खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोकांना त्रास व्हायचा, अशा एकेका इश्यूवर मोठ्या प्रमाणात इज ऑफ डुईंग बिझनेस अगदी खालपासून वरपर्यंत अशा अनेक सुधारणा या ठिकाणी झालेल्या आहेत. म्हणजे मी चंद्रकांत दादांना नेहमी म्हणतो की कॅबिनेट असली तर कॅबिनेटमध्ये जी काही रिफॉर्मचे प्रपोजल असतात ती चंद्रकांत दादांच्या डिपार्टमेंटकडूनच सर्वात जास्त येतात. आणि मला असं वाटतं की हे जे रिफॉर्म्स आपण करतोय याचा अतिशय दूरगामी परिणाम हा आपल्याला या ठिकाणी दिसून पडतो. आणि म्हणून आता याचा फेज 2 काय आहे तर फेज 1 मध्ये मंत्री महोदय चंद्रकांत दादा आणि आमचे सचिव यांनी रिफॉर्म्स केले. रिफॉर्म्स केल्यानंतर मॅक्रो लेवलवर आपण एक फ्रेमवर्क तयार करतो. पण जोपर्यंत ते रिफॉर्म्स खालच्या यंत्रणेने अवलंब केले नाहीत, जोपर्यंत ते कार्यान्वित केले नाहीत, तोपर्यंत त्या रिफॉर्म्सला अर्थ नाहीये. आणि म्हणून माझी पहिल्यांदा आपल्या सर्वांना विनंती अशी आहे की हे जे काही रिफॉर्म्स होतात आपल्याकडे येतात, त्याचे GR आपल्याकडे येतात, ते नीट बसून वाचले पाहिजे. फर्स्ट यू मस्ट सेन्सिटाइज युअर सेल्फ अँड देन यू मस्ट सेन्सिटाइज अदर्स. तुमच्या अधीनस्थ जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांना देखील कधीतरी बसून किंवा NAचा हा GR आलेला आहे याच्या संदर्भात आता या राज्य सरकारनं हे जे चेंजेस केलेले आहेत, आता हे जर चेंजेस जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरच त्याच्यात जर काही कन्फ्युजन असलं तर आपण खाली ते ट्रान्सलेट करू शकणार नाही. आणि मग खूप चांगल्या तरतुदी केल्या पण जमिनीवर काय आहे. आणि बघा शेवटी साधारणपणे राज्यातल्या सगळ्या अडचणी कमी अधिक प्रमाणात सारख्याच आहेत. पण काही जिल्ह्यांमध्ये अतिशय उत्तम काम झालंय, काही जिल्ह्यांमध्ये कमी काम झालंय. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की जे फ्रेमवर्क तयार झालं त्या फ्रेमवर्कमध्ये प्रॉब्लेम नाही आहे, आपल्या अंडरस्टँडिंग मध्ये प्रॉब्लेम आहे, आपल्या इंटरप्रिटेशन मध्ये प्रॉब्लेम आहे आणि आपल्या इम्प्लिमेंटेशन मध्ये प्रॉब्लेम आहे. त्यामुळे हे 3 प्रॉब्लेम्स हे जर आपण दूर करायचा प्रयत्न केला आणि शेवटी हे अगदी खरं आहे की इतकं मल्टीटास्किंग आपल्याला करावं लागतं. पण मला असं वाटतं की ही जी व्यवस्था आपण उभी केलेली आहे आपल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसची, या सर्व्हिसेसचं सगळ्यात मोठं जर काही मला असं वाटतं की म्हणजे कार्य करण्याची जी काही सगळ्यात मोठी क्षमता असेल ती क्षमताच ही आहे की मल्टीटास्किंग. कारण आपण जवळजवळ जिल्ह्याचे कॅप्टनच आहोत. त्यामुळे त्या जिल्ह्यातल्या प्रत्येक होणारी गोष्ट जी आहे ती झाली तरी आपण जबाबदार आहोत, नाही झाली तरी आपण जबाबदार आहोत. आणि आपण जर मानलं आपण जबाबदार नाही तरी लोक मानणारच आहे की तुम्ही जबाबदार आहे. त्याच्यामुळे लोकांना वाटतंच की बाबा असं आहे की जिल्हाधिकारी म्हटल्यानंतर लोकांना असं वाटतं की आता हे सगळं जिल्हाधिकाऱ्याचंच काम आहे, ते कोणाचं एक दुसऱ्याचं काम आहे असं कोणाचा समज नसतो. पण याचा एक दुसरंही आपण बघा की साधारणपणे जे जिल्हाधिकारी चांगलं काम करतात त्यांच्याबद्दल प्रचंड मोठी आदराची प्रेमाची भावना ही देखील फार लवकर तयार होते. म्हणजे लोक आपल्या राज्यातले जर आपण बघितले अनेक वेळा आम्ही प्रशासकीय कारणाने देखील एखाद्या जिल्हाधिकाऱ्याची बदली केल्यानंतर अनेक लोक स्वतःहून, त्यांना काही राजकीय इंटरेस्ट नसतो, त्यांना काही स्वतःचं काम नसतं, पण येऊन फीडबॅक देतात किंवा का चांगला आमचा जिल्हाधिकारी तुम्ही घेऊन चालले, एवढं चांगलं काम त्यांनी केलंय. मला आनंद वाटतो की चांगलं काम करणाऱ्या लोकांना असं वाटलं पाहिजे की आपण चांगलं काम करणारे आहोत. असं ज्यावेळेस लोकांना वाटतं, SMS येतात की तुम्ही का आमचा जिल्हाधिकारी बदलताय, फार चांगलं काम त्यांचं आहे. मला आनंद वाटतो की बाबा हे जे काही लोकांमध्ये आपल्या कामाचा जो काही पडसाद उमटतो, मला असं वाटतं की आपल्या कामाची त्याच्यापेक्षा मोठी पावती ही दुसरी कुठलीच नसते की लोकाभिमुखता येणं, लोकांना वाटणं की नाही आमचे अधिकारी आणि जनता यांच्यातला जो काही संबंध आहे हा संबंध आपण जर अतिशय ज्याला आपण म्हणतो मोकळा केला तर त्यातनं हे प्रशासन चालवणं देखील आपल्याला अतिशय सोपं जातं. दुसरी एक गोष्ट मला अशी वाटते की साधारणपणे सकारात्मकता हा एक महत्वाचा निकष आहे. मुळात इंग्रजांनी जी व्यवस्था उभी केली त्या व्यवस्थेत आणि आपल्या व्यवस्थेतला मूलभूत फरक काय आहे. इंग्रजांना लोकांवर राज्य करायचं होतं आणि त्यामुळे त्यांनी जी व्यवस्था उभी केली ही व्यवस्था राज्य करणारी व्यवस्था होती. ही व्यवस्था लोकांना शिस्त लावणारी, लोकांकडनं काम करून घेणारी, आपल्याला जे पाहिजे ते करून घेणारी अशा प्रकारची ती व्यवस्था होती. त्यामुळे त्या व्यवस्थेचा पाया हा काही फार सकारात्मकतेवर नव्हता, तो नकारात्मकतेवर होता की आलेला माणूस कसा मूर्ख आहे
आणि आम्हाला कसं समजतं आणि याला ही जवळ सब्जेक्ट अशा प्रकारची व्यवस्था ती उभी होती. पण आता ती व्यवस्था नाही आहे. आता आपण काही शासक राहिलो नाही आहोत, कारण आपण आता सेवा देणारी अथॉरिटी आहोत, आपण सेवक आहोत, आपण शासक नाही आहोत. आणि म्हणून शासक आणि सेवकातला फरक काय आहे, तर सेवक झाल्यानंतर आपल्यात सकारात्मकता असली पाहिजे. आलेला जो व्यक्ती आहे याला कारण सांगणं हे फार सोपं असतं, आणि आपण तर ऍडमिनिस्ट्रेटिव्हली इतके हुशार असतो की आपण 52 प्रकारची कारणं त्याला सांगू शकतो की त्याचं काम का होऊ नये. पण आपलं काम हे नाही आहे की त्याला 52 प्रकारची कारणं सांगायची आहेत. आपलं काम हे आहे की ते होईल कसं. सकारात्मकता ही अत्यंत महत्वाची. आणि तुम्हाला एक सांगतो की जीवनामध्ये ही जर सकारात्मकता आली तर आपल्यालाच आनंद होतो. निगेटिव्हिटी जी तयार होते त्या निगेटिव्हिटीचा मनाला कधी मानसिक आनंद होत नाही. पण आपण काम केल्याचं समाधान कधी, तर आलेला अतिशय कॉम्प्लिकेटेड केस घेऊन आला आणि प्रोएक्टिव्हली आपण ती सॉल्व्ह केली. नाहीतर काही लोकांचा सवय कशी असते की त्यांची सुरुवातच नाही पासून होते. अरे नाही नाही नाही, हे होऊच शकत नाही, अशी सुरुवात असते. ही सुरुवातच नको. का नाही होऊ शकत? होऊ शकतं. शेवटी सगळ्या महसुली आपल्या या व्यापामध्ये प्रत्येक गोष्टीचा काही उपाय आहे. जर काही ॲब्रेशन झाले असतील तर त्याला कायद्यात तरतुदी आहेत, त्या तरतुदीचा वापर आपल्याला करता येतो. आणि ज्या ठिकाणी अगदीच मोठी अल्टिरियर आहे, चुकीचं आहे, त्या ठिकाणची गोष्ट वेगळी आहे. पण 90-95% केसेस ज्या असतात या केसेस साधारणपणे लोकांच्या सरळ केसेस असतात. त्यात काही थोड्या टेक्निकल गोष्टी असतात ज्या प्रोएक्टिव्हली जर आपण त्यांना सांगितलं की ठीक आहे ही अडचण आहे, मी ती दूर करून देतो, तर त्यातल्या त्या अडचणी दूर होतात. आणि म्हणून मला असं वाटतं की ही प्रोएक्टिव्हिटी ही अत्यंत महत्वाची आहे की आम्ही सेवक आहोत, त्यामुळे आलेल्या व्यक्तीचं काम झालं पाहिजे असं मनातनच वाटलं पाहिजे की बाबा अरे झालं नाही तर आपल्याला गिल्टी वाटलं पाहिजे की मी का नाही करू शकलो, हे तर झालंच पाहिजे. ही भावना ज्यावेळेस आपल्याकडे तयार होईल आणि मग हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाचं काय, वी आर द लीडर्स. आपण प्रमुख आहोत, टीमचे आपण कॅप्टन आहोत. आणि शेवटी असं असतं की आपण वरच्यांकडे पाहतो. आपण जे आपले टीमचे लीडर असतात ते कसे वागतायत, ते काय करतायत, ते किती लिडरशिप देत आहेत याच्याकडे आपण पाहतो. आणि ती जर लिडरशिप ही इन्स्पायरिंग वाटली, त्या लिडरशिपमध्ये असं लोकांना वाटलं की नाही, शेवटी कसं असतं की माणसाला 2 गोष्टी केव्हा सांगू शकतो. मी आता खूप तुम्हाला 4 गोष्टी सांगितल्या, मी जर त्या प्रॅक्टिसच करत नसेल तर तुम्ही ऐकून घ्याल कारण मी मुख्यमंत्री आहे, नंतर म्हणाल की हे काय आम्हाला सांगतात, हे कसे वागतात माहित नाही का आम्हाला, असंच म्हणाल मनातनं. तसंच असतं की आपण आपल्या सबऑर्डिनेट्सला ज्यावेळेस गोष्टी केव्हा सांगू शकतो, जेव्हा ते आपण प्रॅक्टिस करतो, ज्यावेळेस आपल्यामध्ये ती नैतिकता असते, आपल्यामध्ये ती ताकद असते, त्यावेळेस आपण सांगितलेली गोष्ट ही लोकांना खरी वाटते किंवा त्यांना बरोबर वाटतं. तर मला वाटतं की ही लिडरशिप देणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. मल्टीटास्किंग करत असताना महत्वाचा आपल्या समोरचा जो काही भाग आहे तो हाऊ डू वी असाइन. आपण आपली जी कामं आहेत त्याचं प्लॅनिंग कसं करतो, ते असाइन कसं करतो, तेवढं ऑर्गनाइज्ड आपण आहोत का. म्हणजे खरं तर तुम्ही सगळे ट्रेंड लोक आहात, त्याच्यामुळे इट हॅज बीन पार्ट ऑफ युअर ट्रेनिंग टू बी ऑर्गनाइज. पण अनेक वेळा फील्डमध्ये आल्यानंतर ते ट्रेनिंग फार आयडियल असतं आणि फील्डमध्ये आल्यानंतर रोजची आव्हानं अशी असतात की त्यातनं आपलं सगळं हे जे काही ऑर्गनाइज्ड काम असतं ते निघून जातं आणि आपण अनऑर्गनाइज होतो. पण अनऑर्गनाइज होणं ह्याने अजून आपल्या कामाचं कॉम्प्लिकेशन आपण वाढवतो. म्हणून आपल्यापुरतं आपण काही एसओपी तयार केल्या आहेत का, आपल्यापुरतं काही आपण स्वतः आढावा घेतो का, आपल्यापुरतं आपण आपल्या समोरच्या टास्क काय आहेत, या टास्क पूर्ण झाल्या पाहिजे त्याचं प्लॅनिंग करतो का. तर हे जर आपण केलं तर मला असं वाटतं की म्हणजे हे जे काही थोडंसं आपण लॅगिंग बिहाइंड असतं, कधी कधी लोकाभिमुखता कमी पडते, ते सगळं निघून जाईल. आणि म्हणून ही लिडरशिप आपल्याला देताच आली पाहिजे. आणि लीडर कोण असतो, लीडर तोच असतो की जो आपल्या सबऑर्डिनेटला काही ना काही प्रेरणा देऊ शकेल. आपल्या वागण्यातनं त्याला प्रेरणाच मिळाली नाही आणि आपल्याबद्दल जर त्याला अभिमानच वाटला नाही किंवा आपल्याबद्दल त्याला जर काही चांगली भावना झाली नाही तर आपण त्याला त्याच्याकडनं टास्क देखील करून घेऊ शकत नाही. आणि म्हणून ही प्रेरणादायी लिडरशिप ही देखील आपल्या कामाचा एक भागच आहे. तो भाग म्हणून आपण कशा प्रकारे ते आपल्यामध्ये आणतो याचा विचार हा निश्चितपणे मला असं वाटतं आपण केला पाहिजे. आणि आता जसं आपण बघितलं की वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता एके वेळी तुम्ही एडिट मॉड्यूल देणार आहे, त्याच वेळी तुम्ही सनदीचंही काम देणार आहे, त्याच वेळी तुम्ही तिसरंही काम देणार आहे. हो, देणारच आहे. याचं कारण काय आहे तर कामाचा बॅकलॉग मोठा आहे. आपण जर बघितलं तर या सुधारणा का केल्या, या सुधारणा करण्याचं कारण असं होतं की या सगळ्या सुधारणा आवश्यक होत्या. पेंडन्सी वाढत होती, 10-10 वर्षाची पेंडन्सी आहे, त्यामुळे ह्या सुधारणा केल्या. आज बघा म्हणजे मगाशी गमतीने मी म्हटलं, पण जर कोकणाचा समजा उल्लेख केला तर
30-30, 40-40 वर्षाच्या केसेस आमच्याकडे कोकणातल्या येत असतात. ठीक आहे, तिथे लिटिगेशन खूप होतं, पण आम्ही आपले ते लोकशाही दिनाला गेलो की 30 वर्षाची केस, 35 वर्षाची केस ही त्या ठिकाणी येत असते. शेवटी लोकांचं सर्व जीवन या केसेसमध्ये निघून जातं. आणि म्हणून मग याला ही जी लिमिटेशन आपण टाकलं 1 वर्षाचं, हे लिमिटेशन टाकण्याचं कारण काय आहे की आपण, आणि खरंच आहे की विच शुड बी आवर टॉपमोस्ट प्रायोरिटी, आपण कॉसाय ज्युडिशियल अथॉरिटी आहोत. कॉसाय ज्युडिशियल अथॉरिटी म्हणून आपलं ते काम आहे, ते काम आपण बाजूला केलंय आणि आपण बदल्यांचे याचे त्याचे सगळे कामं करत बसलोय. असं कसं चालेल? आपलं कोर काम काय, आपला कोर कॉम्पिटन्स काय? महसुली अधिकारी हा शेवटी जमिनीच्या संदर्भात आणि महसुलाच्या संदर्भातल्या विविध बाबींचा हा सगळ्यात मोठा ऑफिसर आहे. ज्युडिशियल त्याला पॉवर्स आहेत, त्या ज्युडिशियल पॉवर एक्सरसाइज करायच्या आहेत. आणि त्या ज्युडिशियल पॉवर एक्सरसाइज करण्यामध्ये जसं मगाशी परदेशींनी सांगितलं की आपण जर ऑर्डर्स लिहिणं सुरू केलं तर आपण अधिक त्यातनं शिकतो. शेवटी आपले देखील एक लर्निंग प्रोसेस असते, ती प्रोसेस जी आहे त्याच्यापासून दूर पळून होत नाही. आता ठीक आहे, कलेक्टरांना एक लिमिटेड काम आहे, ऍडिशनल कलेक्टर आहेत, तिकडे कमिशनरांकडे ऍडिशनल कमिशनर आहेत ज्यांना हे मेजर काम करायचं आहे, पण ते होत नसेल तर त्याचंही जबाबदारी आपल्याला घेतली पाहिजे. आपल्याला असं म्हणून सांगता येणार नाही की ऍडिशनल कमिशनर कलेक्टरकडे हे काम होतं आणि त्या हिअरिंग काय होऊ शकल्या नाही असं सांगता येणार नाही. आपण कॅप्टन आहोत, त्यामुळे जर होत नसेल तर त्याचा आढावा झाला पाहिजे, त्या का होत नाहीये, तो कुठे इनकॉम्पिटंट आहे का, त्याची कॉम्पिटन्सी कमी पडते का, मग कोण कॉम्पिटंट आहे त्यांना त्या ठिकाणी आणता येईल का, असा विचार हा मला असं वाटतं निश्चितपणे करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून पुढच्या वेळेस आपण ज्यावेळेस बसू त्यावेळी आपण हा प्रयत्न केला पाहिजे की जेवढे आमचे सगळे कलेक्टर्स आहेत यांच्याकडे जेवढ्या बाबी आहेत या सगळ्या बाबींवर त्यांनी एकदा तरी स्वतः नीट खालपर्यंतचा रिव्ह्यू घेतलेला असला पाहिजे. सगळ्या टीमला त्यांनी सेन्सिटाईज केलेला असला पाहिजे आणि त्याच्यानंतर एक फीडबॅकची सिस्टीम त्यांनी तयार केलेली पाहिजे. म्हणजे तुम्ही काही दर महिन्यालाच रिव्ह्यू घेतला पाहिजे असं नाही, पण फीडबॅकची सिस्टीम तयार केली पाहिजे. बघा, महसुली आपलं अशा प्रकारची बैठक आहे समजल्यानंतर यंत्रणा हल्ली, आपण फास्ट काम केलं, हे प्रत्येकात आपला मनुष्याचा स्वभाव आहे की कोणीतरी बघताय, कोणीतरी आपल्याकडनं याच्या संदर्भातला हिशोब घेणार आहे किंवा कोणीतरी आपल्याला या ठिकाणी विचारणार आहे असं म्हटल्याबरोबर यंत्रणा वेगानं काम करतेच. आणि ही जी काही म्हणजे somebody इज लुकिंग ॲट यू अशा प्रकारची जी भावना आहे ही जर खालपर्यंत आपण तयार केली, त्याचा फीडबॅकचा एक व्यवस्था आपण जर तयार केली तर ऑटोमॅटिकली शेवटी प्रत्येकाला असं वाटतं की माझं काम उत्तम झालं पाहिजे. आणि कोणीतरी विचारणारा असेल तर लोक काम उत्तम करतात, विचारणारा नसेल तर मग काय आपल्या कामाला कोणी विचारतही नाही आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काम करण्याचे कुठलं इन्सेंटिव्ह देखील नाही आहे. किमान आज जे चांगलं काम करतात त्यांच्याबद्दल उल्लेख होतो तर त्याला असं वाटतं की माझा उल्लेख झाला पाहिजे. पण खाली अशा प्रकारचं जर काही व्यवस्थाच नसेल तर मग कोणी आपल्याकडे लक्षच देत नाही, तर कसंही वागलं तरी चालतं अशा प्रकारची मानसिकता असते. तर त्या मानसिकतेतनं कुठेतरी आपण बाहेर येण्याची आवश्यकता आहे. ती फीडबॅकची सिस्टीम ही आपण सुरू केली पाहिजे. एक मुद्दा मला प्रामुख्याने मांडायचा आहे, तो म्हणजे आपल्या सरकारमध्ये सगळ्यात जास्त प्राधान्य कशाला आहे तर ते ट्रान्सपरन्सीला. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ही ट्रान्सपरन्सी एन्श्युअर केलीच पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे की नॉन ट्रान्सपरंट ऍक्टिव्हिटीज कुठे होतात हे आपल्याला नीट माहिती आहे. सगळ्या या व्यवस्थेमध्ये कुठे ऑब्जेक्टिव्हिटी नाही आहे, कुठे ह्युमन इंटरव्हेन्शन जास्ती आहे, कुठे डिस्क्रिशन जास्त आहे, या सगळ्या बाबी आपल्याला माहिती आहेत. त्या कशा प्लग करता येतील त्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेवटी आज आयटीचा उपयोग मोठ्या प्रमाणात आपण करतो, आयटीच्या माध्यमातून आपण ह्युमन इंटरव्हेन्शन एलिमिनेट करतोय, त्यातनं अधिक ऑब्जेक्टिव्हिटी आपण आणतोय, त्यातनं अधिक गतिशीलता आली पाहिजे, पारदर्शिता आली पाहिजे असा प्रयत्न आपण करतोय. पण इट्स ऑल्सो प्रोसेस. त्यामुळे एक एक गोष्ट लक्षात आली की त्याला आयटी ऍप्लिकेशन्स आपण तयार करतो, त्याचं सगळं आर्किटेक्चर आपण डिझाईन करतो, पण त्यासोबत तुमच्या स्तरावर देखील तुम्हाला लक्षात येतं प्रत्येक जिल्ह्याची आपलं एक वेगळं स्ट्रक्चर असतं आणि त्या स्ट्रक्चरमध्ये कुठल्या बाबी म्हणजे एखाद्या ठिकाणी खनिजाचा जो भाग असेल इथे जास्त अपारदर्शिता असते कारण त्या जिल्ह्यात खनिजं जास्ती असतात. एखाद्या ठिकाणी आपण बघितलं अनेक वेळा सँड हा एक महत्वाचा विषय असतो की ज्यातनं फार अपारदर्शी कारभार चालतो. तर असे जे काही आपल्याला माहिती आहेत जागा त्या ठिकाणी पारदर्शिता कशी आणता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मी तुम्हाला एक सांगतो की पारदर्शी कारभाराने आपल्याला फार आपल्या अडचणी कमी होतात आणि आपला त्रास देखील कमी होतो आणि आपल्याला लोकांना फार फेसही करावं लागत नाही आणि पारदर्शी कारभारामुळे खोटंही नाही बोलावं लागत. त्यामुळे जेवढा जास्तीत जास्त पारदर्शी कारभार करू तेवढा मानसिक त्रास कमी होतो आणि आपलं काम देखील वेगानं होतो. म्हणून माझी पुन्हा एकदा विनंती आहे, खरं म्हणजे
मी बघितलं आहे की गेल्या 2 वर्षाचा माझा अनुभव आहे की पारदर्शिता वाढते आहे आणि विशेषतः आमच्या सगळ्या जिल्हा प्रशासनामध्ये जिल्हाधिकारी स्वतःहून हा प्रयत्न करतात की लोकांना त्रास होऊ नये, पारदर्शी कारभार झाला पाहिजे. तरी तो माझा आग्रह जो आहे हा सातत्याने कायम राहीलच. आपण जेवढं जास्तीत जास्त पारदर्शिता आणू तेवढं राज्याची लोकाभिमुखता वाढेल आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये म्हणजे आज आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो तर इन्व्हेस्टमेंट ही केव्हा येते, ज्या इज ऑफ डुईंग बिझनेस असतो. इन्व्हेस्टमेंट केव्हा येते, ज्यावेळेस पारदर्शिता असते. या सगळ्या गोष्टींकरता आपण खरं म्हणजे या सगळ्या अमेंडमेंट्स केल्या आणि त्या आपण योग्य प्रकारे केल्या पाहिजेत. आता येत्या काळामध्ये आपला पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसाळा सुरू झाला त्यामुळे खरीपाचा आपला हंगाम आहे. शेतकऱ्यांना कर्ज मिळाली पाहिजे. आता कालच आपण एक निर्णय घेतला की जेवढे थकीत शेतकरी आहेत त्या सगळ्या थकीत शेतकऱ्यांना आपल्याला त्या ठिकाणी 10,000 रुपये ऍडव्हान्स द्यायचा, अशा प्रकारचा कालच आपण एक निर्णय घेतलेला आहे. कारण आपण कर्जमाफी करायचा निर्णय घेतलाय, त्याचा सगळा निर्णय, त्याचा डेटाबेस हा सगळा आपण तयार करतोय. पण तोपर्यंत खरीप अगदी तोंडावर असल्यामुळे किमान बियाणं खतं वगैरे घेण्याकरता एक ऍडव्हान्स असावा म्हणून आपण त्याला 10,000 रुपयाचा ऍडव्हान्स दिलाय. हा देत असताना काही आपण अटी शर्ती टाकलेल्या आहेत की त्याच्यामध्ये कोण बसला पाहिजे आणि कोण बसू नये. पण मला असं वाटतं की आता त्याच्या बाबतीत आपण लिनियंट आहोत, त्या बाबतीत आपण फार आग्रही नाही आहोत. कारण हे 10,000 रुपये काही ही खूप मोठी अमाऊंट नाही आहे. पण त्यामुळे आपण सेल्फ सर्टिफिकेशन म्हटलंय की ज्या काही अटी शर्ती टाकल्यात म्हणजे राजकीय नेत्यांना आपण वगळलेलं आहे, त्याच्यातनं सरकारी अधिकाऱ्यांना आपण वगळलेलं आहे, इन्कम टॅक्स पेअरला आपण वगळलेलं आहे, असं आपण त्याच्यातनं केलेलं आहे. म्हणजे साधारणपणे ज्यांना 10,000 रुपये ही काही फार मोठी रक्कम नाही अशा लोकांना त्यातनं वगळण्याचा आपण प्रयत्न केला आहे. पण हे आपण सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे. त्यामुळे आज तरी आता तू तुझं सर्टिफिकेटच घेऊन ये की बाबा तू या कॅटेगरीत बसत नाही वगैरे असं कुठेही करायचं नाहीये. तर सेल्फ सर्टिफिकेशन मोडवर बँकांना सांगायचं आहे की त्यांनी एकदा सेल्फ सर्टिफाय केलं की मी या कॅटेगरीत बसत नाही तर त्याला आपल्याला 10,000 रुपये जो ऍडव्हान्स आहे हा ऍडव्हान्स द्यायचा आहे. याच्या पलीकडे देखील आपल्याला थोडंसं बँकांशी क्लोजली वर्क करावं लागेल. कारण आता जी काही चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक कमिटी तयार केली आहे, ती कमिटी शेतकऱ्यांचे नेते आणि विविध राजकीय पक्ष यांच्याशी चर्चा करून ही जी काही कर्जमाफी करायची याचे निकष ठरवले जातील. हे निकष ठरल्यानंतर त्या निकषाच्या अनुरूप आपल्याला फार मोठा एक्सरसाइज हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये करावा लागणार आहे. कारण मागची कर्जमाफी आपण बघितली, त्या कर्जमाफीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळे झालेले आपण बघितले. सीएजीचा रिपोर्ट हा अतिशय आपल्याला म्हणजे डोळ्यात अंजन घालणारा रिपोर्ट आहे की कशा प्रकारे कर्जमाफी काही लोकांनी अक्षरशः 80-80 लाख रुपये आपले त्या ठिकाणी माफ करून घेतले, काही लोकांनी 5-5 अकाउंट आपले माफ करून घेतले, काही शेतकरी नसून देखील त्यांनी अकाउंट माफ करून घेतले, काहींनी बँकांनी देखील काही ठिकाणी असं लक्षात येतं की जे अकाउंटच नाही आहेत ते अकाउंट म्हणजे जे ऑलरेडी त्यांनी राईट ऑफ केले आहेत ते अकाउंट त्यांनी पुन्हा पुनरुज्जीवित करून त्यातनं माफी केली. काही ठिकाणी असे रजिस्टर आपल्याला दिसतात की एकच नाव 8 वेळा येत आहे, म्हणजे ते त्यावेळी तयार केलेलं रजिस्टर आहे. काही केसेस असे आहेत की ज्या ठिकाणी जमीन 5 वर्षापासून बुडीत क्षेत्रात आहे आणि तरी देखील त्याच्यावर कर्ज दाखवून आणि त्याच्या माध्यमातून कर्जमाफी करून घेतली आहे. असं मोठ्या प्रमाणात हे घोटाळे झाले आहेत. आपला या कर्जमाफीच्या मागचा उद्देश असा आहे की जो थकीत आहे, जो गरीब आहे, जो गरजू आहे असा प्रत्येक शेतकरी हा या कर्जमाफीच्या जाळ्यामध्ये आला पाहिजे. पण त्याच वेळी ज्याला आवश्यकता नाही आहे किंवा जो मोठा आहे, जो धनाढ्य आहे, जो अतिशय सधन आहे किंवा त्यासोबत जो शेतकरीच नाही आहे अशा लोकांना त्याच्यामध्ये एंट्री मिळू नये अशा प्रकारचा प्रयत्न आपल्याला याच्यामध्ये निश्चितपणे करावा लागणार आहे. आणि त्याकरता एक मॅसिव्ह एक्सरसाइज हा पलीकडच्या 2-3 महिने आपल्याला सातत्यानं तो चालवावा लागेल. आणि पुन्हा एकदा यातली सगळी जबाबदारी आपली नसली तरी आमचे जिल्ह्याचे कॅप्टन हे जिल्हाधिकारी असल्यामुळे त्यांच्यावरती जबाबदारी येणारच आहे. कारण शेवटी याच्यामध्ये सगळे रेकॉर्ड्स आणि लँड रेकॉर्ड्स हे तुमच्याचकडे असल्यामुळे ते सगळं कोलॅबोरेट करणं, बँकांची त्या संदर्भात सगळे व्यवहार करणं हे सगळं आपल्याला करावं लागणार आहे. मला विश्वास आहे की तसं खरीपाच्या या सगळ्या हंगामाच्या काळामध्ये बरीच कामं आपली बंद असल्यामुळे इतर कामं थशी आपल्याकडे कमी असतात. तर त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण हा जो काही शेतकरी कर्जमाफीचा विषय राज्य सरकारने ठरवलेला आहे हा चांगल्या प्रकारे याची अंमलबजावणी होईल आणि एकही गरजू सुटणार नाही आणि एकही चुकीचा माणूस येणार नाही अशा प्रकारे आपण याची रचना ही योग्य प्रकारे करू. त्याकरता आपली मशिनरी उभी करू हा विश्वास मी व्यक्त करतो. आपली 2 दिवस ही सगळी या ठिकाणी परिषद चालणार आहे. मोठा अजेंडा आहे आणि याच्यानंतरचा आता जो विषय आपला तो अतिशय चांगला आहे की राज्याचा महसूल जास्तीत जास्त कसा वाढेल. कारण आता आमचं लक्ष देखील त्याच्याचकडे एवढा मोठा कर्जमाफी करायची आहे, त्याच्याकरता पैसा उभा करायचा आहे.
पण मला असं वाटतं की निश्चित आपल्या सगळ्या यंत्रणेने चांगलं काम केलं तर आपण हे देखील काम उत्तमपणे करू. मी या महसूल परिषदेला अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं उत्तम कामाबद्दल अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि याहीपेक्षा चांगलं काम अपेक्षित आहे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.